नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील संकल्प विद्या प्रतिष्ठान संचलित संकल्प विद्या मंदिराचे वार्षिक स्नेह संमेलन व सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून आयुष्मान भारत समितीचे अध्यक्ष ओम प्रकाश शेटे यांची, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेवक संजय गंभीरे, विशाल जाजू, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप मोरे, ज्येष्ठ पत्रकार बंडू खांडेकर, साहित्यिक दगडू लोमटे, साई पब्लिक स्कूलचे संचालक LR सोळंके, या संस्थेचे संचालक प्राध्यापक कैलास चोले, मुख्याध्यापिका रेखा बडे चोले यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा चोले बडे यांनी केले. अतिशय बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण करण्यात आले. यात उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतचे पत्रकार अविनाश मुडेगावकर यांना सुवर्ण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कला क्षेत्रातील सुवर्ण रत्न पुरस्कार दत्ता बनसोडे यांना देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशोक केदार यांना सुवर्ण रत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात सुवर्ण रत्न पुरस्कार रंजना जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्काराला उत्तर अविनाश मुडेगावकर यांनी देत संकल्प विद्या प्रतिष्ठानचे कौतुक केले. गेल्या 30 वर्षापासून मी पत्रकारितेत काम करतो. गेल्या 22 वर्षापासून लोकमतमध्ये, त्या अगोदर दैनिक विवेक सिंधू, गावकरी, सोलापूर तरुण भारत अशा विविध दैनिकामध्ये काम केलं. गेल्या 30 वर्षामध्ये काम करत असताना पत्रकारितेमध्ये उपेक्षितांचे जे प्रश्न आहेत, वंचितांचे जे प्रश्न आहेत, त्यावर वृत्तपत्राच्या माध्यमातून, लिखाणातून सामान्यांना न्याय देण्याचा मी बराच प्रयत्न केलेला आहे. प्रोग्राम पाहून, उपक्रम पाहून संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आदरणीय रेखा बडे मॅडम आणि चोले सर यांनी मला यावर्षीचा 2026चा आदर्श शिक्षिका सुवर्णरत्न पुरस्कार सन्मानित म्हणजे माझ्यासाठी जाहीर केला. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि मला यांनी जो हा पुरस्कार दिला आहे, हा पुरस्कार माझ्या कामाची मला आणखीन जास्त काम करावं यासाठी प्रेरणा आहे. या कार्यक्रमात मान्यवरांनी या संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वार्षिक स्नेह संमेलन ही गेल्या 7 वर्षापासून सतत सुरू आहे. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांनीही शुभेच्छा दिल्या. संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून विविध क्षेत्रातील व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीही पुरस्कार देऊन अनेकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले साहित्यिक दगडूदादा लोमटे यांनीही सर्वांचे अभिनंदन केले. काही दरवर्षी पुरस्कारासाठी कला शिक्षक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये वर्षभर काही शोध घेत असतो आणि काही नावं एकत्र करत असतो आणि त्या नावातून चांगलं निवडल्या पत्रकारितेमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये चांगल्या गुणी लोकांना, वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांना आपण पुरस्कार दिला पाहिजे. आणि ही अत्यंत जिकिरीची जबाबदारी
की योग्य आणि ज्या माणसाला पुरस्कार द्यायचं त्या माणसाचं त्या क्षेत्रातलं काम हे समाजाच्या समोर असलं पाहिजे. त्यांनी नवीन प्रयोग केले पाहिजे, त्यांनी समाजासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून हे देताना अत्यंत बारकाईने आपण या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करतो. या कार्यक्रमात संकल्प विद्या मंदिरातील विविध विभागात कार्यरत असणाऱ्या विभाग प्रमुखांचा सत्कार सोहळा करण्यात आला आहे. यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले ओमप्रकाश शेटे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. पाहायचो, बाजूला पाहायचो, आजूबाजूला पाहायचो, सगळ्यांना पाहायचो. मला खूप आवडली. एखाद्या कार्यक्रमात गिरणी येऊ नये म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाच्या बाहेर एक रांगोळी केलेली असते. एखादा वाईट नजर घेऊन आलेला माणूस त्या रांगोळीकडे बघून त्याची नजर चांगली व्हावी हा भारतीय संस्कृतीतला सिद्धांत आहे. मला एका गोष्टीचा फार आनंद झाला. ज्या पद्धतीनं मुलांनी सत्कार केला, वाजत गाजत मला इथपर्यंत आणलं आणि विशेष कौतुक करावं हे वाटलं की ओरिजिनल गुलाल लावला. मी आता ट्रेनमधून येत असताना केमच्या फॅक्टरीच्या बाहेर बघितले डुप्लिकेट गुलाल आणि केमिकलचे गुलाल. ओरिजिनल माणसं हे ओरिजिनल पद्धतीनं सत्कार करतात हे त्याचं धोतं आहे. यामध्ये मात्र शंका नाही. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले. त्याचबरोबर विविध कला नाट्यछटा यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक संजय गंभीरे यांनीही अध्यक्षीय समारोप केला. संकल्प विद्या मंदिर ही शाळा 34 मुलांपासून सुरू केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील शेतकरी वडवणीसारख्या एक मागास तालुका म्हणून ओळखले त्या तालुक्यातून येऊन अंबाजोगाई सारख्या एक या ठिकाणी शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जाते. एकदम स्पर्धेचं शहर या ठिकाणी येऊन सारख्या संस्था आहेत आणि अशा संस्थेसोबत स्पर्धा करायची म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवावं लागेल आणि ते वेगळं दाखवण्याचं काम या संकल्प विद्या मंदिराच्या माध्यमातून होत आहे. अतिशय चांगलं काम या शाळेचं आहे. मला वाटतं अंबाजोगाई शहराच्या पहिल्या 5 शाळेमध्ये त्यांचं नाव आहे. विशेष म्हणजे संकल्प विद्या मंदिर हे प्री प्रायमरी ते 8वी पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने वर्ग चालतात. यावेळी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन PH नाईक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय RS मोहाडे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रिया बुरांडे यांनी मांडले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक, कर्मचारी, नागरिक, शिक्षक यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.